आज ना आमच्या छोटूला 1.5 महिन्याची वॅक्सिन दिली आणि ना खरंच सांगते खूप जास्त टप होता आजचा दिवस। त्यानंतर ना जीवनचे स्कूलमधून ना बुक्स मिळाले होते आणि खरंच एवढे सारे बुक्स बघून ना आम्हाला तर आतापासून टेन्शन आले की पुढे आमचं कसं होईल, कारण आपल्या वेळी ते एवढे काही बुक्स नव्हते। बघायला गेले ते मोजून 2 ते 3 बुक्स। आज जीवन तर आता आमचं फक्त ज्युनियर KGला आहे, अजून खूप पावसाळे बाकी आहेत। त्यानंतर छोटूला वॅक्सिन दिलेली त्यामुळे ना त्याला ना काही त्रास होऊ नये, दुखू नये ना म्हणून आम्ही ना इथे त्याला आईस पॅकने शेकत होतो। वॅक्सिन दिल्याने ना छोटू आमचा थोडा चिडचिड करत होता, त्यामुळे त्याला जवळ घेऊन शांत करणे जास्त गरजेचं होतं। आणि आईच्या कुशीत असेल ना बाळ त्याला जास्त सुरक्षित वाटतं, त्यामुळे वॅक्सिन दिल्यावर ना बाळाला जवळ घ्या, त्याच्याशी बोला, त्याला वारंवार फीड करा, म्हणजे त्याला लवकर बरं वाटेल। त्यानंतर अंगणवाडीत लहान मुलांसाठी ना छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटी होत्या, काही टेस्ट होत्या, म्हणून ना जीवनला मी घेऊन गेली होती। आणि जीवन इथे बघू शकता फर्स्ट टाईम ना इतके छान ड्रॉइंग केले होते, ते बघून मला खूप आनंद झाला। मग आम्ही घरी आलो आणि छान असं दुपारचं जेवण होतं, ताकाची कढी, भात, चण्याची भाजी, चपाती। आणि खूप दिवसानंतर ना मी अशी ताकाची कढी ना खाणार होते आणि ना खरंच ताकाची कढी आणि चण्याची भाजी याचं कॉम्बिनेशन हे जगात भारी आहे। तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा। चलो बाय।